नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मेथीचे पकोडे बनवणार आहोत। अजिबात तेलकट होत नाहीत आणि अगदी 10 मिनिटातच तयार होतात। तसंच कडूही लागत नाहीत। अतिशय पौष्टिक असे मेथीचे पकोडे कसे बनवायचे याची रेसिपी आपण पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। वेळ न दवडता आपण खुसखुशीत खमंग अशी मेथीची भजी किंवा मेथीचे पकोडे कसे बनवायचे याची रेसिपी पाहू। हे पकोडे बनवताना फार साहित्याची आवश्यकता लागत नाही, तर घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातूनच आपण अगदी 10 मिनिटात मेथीचे पकोडे बनवणार आहोत। इथे 1.5 वाटी मी मेथी धुवून स्वच्छ करून निवडून कापून घेतलेली आहे। ती एका मोठ्या भांड्यामध्ये टाकली। सुरुवातीला त्याच वाटीने 1 वाटी बेसन मी आधीच चाळून घेतलेलं आहे ते टाकलं। पाव चमचा हळद टाकली आणि मेथीचा कडवटपणा जावा किंवा भजी कडवट लागू नये म्हणून 1 चमचा साखर टाकली। अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून मग टाकायचा, त्यामुळे चव अतिशय छान लागते। त्यानंतर बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभरच बेकिंग सोडा टाकायचा आहे, त्यामुळे भजी तेलकट न होता खुसखुशीत होतात। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि हे सर्व मिश्रण कालवून घेतलं। मला थोडंसं पीठ कमी वाटतं, यामध्ये मेथी जास्त वाटते, त्यामुळे पुन्हा मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं। म्हणजे 1.5 वाटी आपण मेथी घेतलेली आहे त्याला 1.5 वाटीच बेसन पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा मीठ टाकलं आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं। लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून भजीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे। पहा, असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ मळत असतानाच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छानपैकी गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मिडियम आहे। त्यामध्ये छोटे छोटे पकोडे सोडायचे। तेलाचे टेम्परेचर हे मेंटेन ठेवायचं आहे। ही पटकन कृती होते, 10 मिनिटाच्या आतच ही भजी तयार होतात आणि अतिशय खमंग लागतात। ही रेसिपी एकदा तुम्ही जरूर करून पहा। अशा प्रकारे आपण सर्व भजी करून घेतलेल्या आहेत। पहा, अगदी सुंदर दिसतात, पाहता क्षणी खायची इच्छा होते। ही भजी तुम्ही मुलांच्या पार्टीला करू शकता किंवा वाढदिवस असेल त्यावेळी करू शकता, किंवा कोणी गेस्ट येणार असतील सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या स्नॅक्समध्ये किंवा रात्रीच्या जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भजी अतिशय छान लागतात। अशा प्रकारे मेथीचे पकोडे किंवा मेथीची भजी अगदी 10 मिनिटाच्या आतच तयार होणारा हा प्रकार आहे। तुम्ही जरूर करून पहा आणि कशी झाली आहेत हे मला सांगा। पहा, बिलकुल तेलकट झालेले नाहीत आणि आतमध्येही पहा किती सुंदर दिसत आहेत। आतमध्येपर्यंत खुसखुशीत झालेले आहेत, अगदी जाळी सुटलेली आहे भजीला। पहा, भन्नाट चवीची झालेली आहेत। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।